रिमझिम रिमझिम पावसामध्ये खूप छान आज मी तुम्हाला मस्त टेस्टी आणि खूप सोप्या पद्धतीने बटाटा आणि गाजर मिक्स अशी छान हेल्दी भजे करून दाखवणार आहे, पकोडे करून दाखवणार आहे। इकडे बघू शकता याचा क्रिस्पीपणा बघू शकता, इतके छान टेस्टी असे भजे तयार होतात ना, खाता क्षणी तुम्हाला इतके आवडतील ना की तुम्ही नेहमी हे भजे करून खाताल। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। ते इकडे बघू शकता मी 2 बटाटे आणि 1 गाजर घेतले। तर सर्वप्रथम आपण हे गाजर सोलून घ्यायचं। आता मला वाटते गाजर तुम्ही भज्यामध्ये पहिल्यांदाच बघत असताना व्हिडिओमध्ये, पण गाजर टाकले ना तुम्ही याची टेस्ट करून बघा एकदा भज्याची। बटाटा भजी तर आपण नॉर्मल करतो, पण ह्याच्यामध्ये ना गाजर ॲड करून बघा, इतकी छान चव येते ना ह्याची। तर आता हे गाजर आणि बटाटे सोलून घ्यायचे आणि मग काय करायचं ह्याची आपण, आणि त्यानंतर हे बघा लसूण, हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा घ्यायचा। याला उखळमध्ये थोडंसं बारीक असं ठेचून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं, जाडसर आपला ठेचा कसा असतो तसा याला असं कूट करायचं। हे बघू शकता, हे अशा पद्धतीने बनवायचं, जाडसर ठेवायचं। आता आपण हे गाजर बटाटे जे आहे ना ते किसणीच्या साहाय्याने, मोठी किसणी असते बघा ती घ्यायची आणि त्याने याला आपण बारीक करून घ्यायचं। हे बघू शकता, हे असे मोठे साईजची घ्यायची आणि याचे आपण मस्त असे छान काप करून घ्यायचे, म्हणजे किसून घ्यायचं आहे। जरा जाडसर ठेवायचं, अगदी बारीक किस नको आहे। स्वच्छ पाण्याने सर्वप्रथम धुवून घ्यायचं याला। तर आता हे गाजर बटाटं सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। हे इकडे बघू शकता, ह्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून काय होते याचा स्टार्च सगळा निघून जाईल। हे बघू शकता, मस्त असं चोळून ह्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। आता मी हे पाणी काढून घेते। हे बघा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे नितळ स्वच्छ पाणी घेतले। आता आपल्याला काय करायचं, याला एक उकळी येऊन द्यायचं। अजिबात याला गाळ असं शिजवायचं नाही आहे बटाटा आणि गाजरला, फक्त एक उकळी येऊन द्यायची, जेणेकरून काय होते थोडेसे नरम सॉफ्ट हे होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट याच्यातला कच्चापणा निघून जाईल। अजिबात ह्याला जास्त उकळून देऊ नका, फक्त एकच उकळी, इकडे बघू शकता ही अशी एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे। अजिबात खळखळून सुद्धा उकळी येऊन नाही द्यायची। गरम पाणी झालं की लगेच बंद करायचं आहे, काढून घ्यायचं आहे टोप आणि हे पाणी सगळं काढून घ्यायचे। हे बघू शकता, आता आपल्या ह्याच्यामध्ये गाजर आणि बटाटे थोडेसे नरम सॉफ्ट झालेत, बस एवढंच आपल्याला गरम पाण्यात ठेवायचं। किंवा तुम्ही ना गाजर किस जो असतो ना बटाट्याचा, त्याच्यामध्ये असं डायरेक्ट गरम पाणी काढून सुद्धा 10 मिनटं ठेवू शकता। ह्याच्यामध्ये हे लसूण, मिरची, अद्रकचा जे कूट केला ना तो याच्यामध्ये सर्वप्रथम टाकायचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं धना पावडर। हे बघा धना पावडर टाकून घेतलं 1 चमचा। थोडासा रंग येण्यासाठी हळद टाकायची, जास्त हळद नाही टाकायची, थोडीशी टाकायची। त्यानंतर जिरा पावडर, याच्यामध्ये साबूत जिरे सुद्धा मी टाकणार आहे, त्यामुळे थोडंसं जिरा पावडर टाकले आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं। अजूनपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे, कारण आपल्याला मीठ नंतरून टाकायचे। साबूत जिरे टाकून घेतलेत। आता हे हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने हे असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे आपण मिरची, लसूण, जिरा पावडर, धना पावडर जे टाकले ना ते याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल, सेट होऊन जाईल। प्रत्येक घासामध्ये आपल्याला त्याचा छान फ्लेवर लागेल, चव छान येते पकोड्याला। आणि ह्याला 5 मिनटं जरी दिले तरी काही हरकत नाही, किंवा डायरेक्टसुद्धा ह्याचं बॅटर तयार केलं तरीही चालू शकतं। तर आता आपण याच्यामध्ये 2-2.5 चमचे बेसन पीठ टाकायचं। आता भजे पकोडा म्हणला कुठलाही तळणीचा पदार्थ असतो त्यामध्ये बेसन पीठ खूप गरजेचं असतं। तर इकडे मी अंदाजे 3 चमचा बेसन पीठ टाकले आणि 2-2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते। हवं तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, 2 चमचे। कॉर्नफ्लॉवरनी किंवा तांदळाच्या पिठाने भज्यामध्ये भरपूर वेळापर्यंत क्रिस्पीपणा राहतो। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बेसन पीठ जास्त वापरायचं नाही, चवीनुसार मीठ टाकून घ्या। अजिबात जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर काय होईल खारट होऊ शकतात आपले भजे। आता हे सगळं मिक्स करायचं। कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ हे सेम क्वांटिटीमध्ये टाकू शकता तुम्ही, आणि बेसन पीठ जास्त नाही टाकायचं, कारण आपल्याला हे कांदे भाज्यासारखं झालं पाहिजेत, म्हणजे याच्या पाकळ्या पण दिसून आल्या पाहिजेत आणि थोडासा याच्यामध्ये भज्याचा लुकसुद्धा आला पाहिजे। आणि जर वाटलंच तुम्हाला की खूपच पाकळ्या दिसतात
तर तुम्ही बेसन पीठ 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर असं सेम प्रोसेसने टाकू शकता. हे बघू शकता मस्त सेट झाले. ह्याला 1-2 मिनटं ठेवून द्यायचं, जेणेकरून बेसन पीठ ह्याच्यामध्ये पॅक होऊन जाईल. कॉर्नफ्लॉवर वगैरे सगळं मसाले पॅक होतात. तोपर्यंत आपण तेल तापून घेऊया. तर पॅनमध्ये मी तेल तापत ठेवले. आणि काळजी घ्या, तेल जास्त गरम नको आहे आपल्याला, नॉर्मल टेम्परेचर हवं आहे तेलाचं. थोडंसं तेल तापून झालं की लगेच असे गोळे गोळे बनवायचे, म्हणजे बाउल बनवायचे, गोल आकार द्यायचा. तुम्हाला जसे आवडेल तसे देऊ शकता. जसं कांदा भजीचे आपण करतो, खेकडा भजी तुम्हाला तर माहितीच असतं ते कसे दिसतात. तशा पद्धतीने जरी तुम्ही आडवे तिडवे टाकले तरी काय हरकत नाही, किंवा असे गोल साईज आकार देऊ शकता. तर मी मस्त असे गोल आकार देते आणि जितके बसतील तितके टाकते. आणि शक्यतो कमीच टाका, कारण काय होतं भरपूर जर टाकताना कढाईमध्ये तुमची आता कढाई पॅन साईज केवढी आहे त्यानुसार टाका, पण थोडीशी मोकळी जागा ठेवायची कढाईमध्ये, जेणेकरून काय होतं चिटकलं तर जात नाही. दुसरी गोष्ट आपल्याला फ्राय करायला सुद्धा सोपं जातं. ते हे बघू शकता याच्यामधला कडकपणा कसा तयार झाला आहे. सुनेरी गोल्डन रेड ब्राऊन असा रंग येईपर्यंत फ्राय करायचा, किंवा साध्या सोप्या भाषेत सांगितलं तर फक्त कडकपणा येईपर्यंत याला फ्राय करा दोन्ही साईडनी, अगदी मंद आचेवर. एकदम पण स्लो गॅस नका ठेवू, नाही तर भरपूर वेळ जाईल. थोडासा मीडियम गॅस ठेवा, फक्त लक्ष राहून द्यायचं, नाही तर 1 मिनटात आपले जे भजे आहेत ना ते करपले जाऊ शकतात. तर पावसामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे भजे वगैरे खायची खूप इच्छा होते. तर त्यामुळं मी आज बटाटे भजे करायचे होते, पण मला ना गाजर टाकायची खूप इच्छा झाली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट लागते गाजर असल्यामुळं. हे बघा किती मस्त अशी सुंदर हा क्रिस्पी बनायचा तयार झाला आहे. बघू शकता आपले भजे किती भारी वाटतात ते. आणि 1-1.5 मिनटातच हे भजे फ्राय होतात. हे असे भजे फ्राय करायचे, छानपैकी रंग येऊन द्यायचा, आणि इतका कडकपणा याच्यामध्ये तयार झाला की काढून घ्यायचं. आणि काढल्याच्या नंतरसुद्धा थोड्या वेळाने हे अजूनही जास्त क्रिस्पी होतात. कडकपणा याच्यामध्ये तयार होत राहतो, कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तर आता दुसरेसुद्धा टाकून घेते सेम प्रोसेसने. हे बघा आता ह्याच्यामध्ये सुद्धा लगेचच कडकपणा 1 मिनटात तयार होतं. आलटीपलटी करून घ्यायचं आणि सुंदर रंग येईपर्यंत, म्हणजेच लाल रंग येईपर्यंत फ्राय करायचं. तर शिमला मिरचीचे भजे जर तुम्हाला खायला आवडत असतील ना, तर मी लवकरच ते शिमला मिरचीचे भजेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा जर बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा छान छान अशी रेसिपी बघण्यासाठी. तर आता हा दुसरा बॅचसुद्धा मी काढून घेते. मस्त झालेत आपले हे भजे, कुरकुरीत गरमागरम असे हे खाण्यासाठी. तर हे बघू शकता थंड करून घेतले, एक्स्ट्रा ऑइल सगळे याचं निघून गेले, अजिबात तेलकटपणा नाही याच्यामध्ये. किती छान असे सुंदर आपले हे बटाट्याचे भजे गाजर टाकून केलेले आहेत. इतके मस्त लागतात, टेस्टी लागतात. तर काय करायचं, भजे बनवायचे झटकेपट. लहान मुलांनी हट्ट केला ना स्नॅक्ससाठी आणि घरात काही नसेल तर अशा वेळेस ना तुम्ही हे झटकेपट पकोडे बनवून देऊ शकता. सोबत गाजर असल्यामुळं खूप हेल्दी बनतात. आणि याचा कडकपणा तुम्ही अंदाजा लावू शकता. हे बघू शकता किती कडक आहे, आणि आतून ह्याचा नरम सॉफ्टपणा. बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर मसाले वगैरे जे पण टाकलेत त्याची खूप छान चव येते. तर मस्त झाले. गरमागरम चहा घ्यायचा, खिडकीमध्ये पावसाकडे बघून हे असं. सगळ्यांनाच माहिती आहे पावसामध्ये पकोड्या खाण्याची एक वेगळीच मजा असते. तर नक्की ट्राय करा, आवडली असेल रेसिपी तर. हे बघा मस्त झालेत, क्रिस्पीपणा याच्यामध्ये भरपूर आलेला आहे. आणि असेच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईबर नक्की करा. तर आता मी गरमागरम चहासोबत याला खाणार आहे. केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता, किंवा प्लेनसुद्धा याला तुम्ही असेही खाऊ शकता. तर मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडले असेल तर ट्राय नक्की करा. आणि एकदा याची टेस्ट घेऊन बघा, कारण टेस्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही. मी तारीफ करू शकते कारण मी टेस्ट केली आहे, पण तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.